मी आता दुसरी वर्षी शिकत आहे. आज मी तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचे नाव आहे रामाने लाकूड तोडले. एक गाव एक राम नावाचा लाकूड तोडायचा. तो रोज सकाळी उठून जंगलामध्ये सुकलेली लाकडे तोडायला जायचा. तो लाकडे तोडून त्याची मुळी बांधून गावावर निघायचा. त्यानेच तो त्याचे घर चालवायचा. एके दिवशी तो नदीच्या किनारी लाकडे तोडायला गेला. तो लाकडे तोडत असताना त्याचा पाय घसरला. त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. त्याने खूप पाहिलं, त्याला कुऱ्हाड दिसली नाही. तो रडायला म्हणाला, मी आता म्हणजे घर कसे चालू. तिथेच एक देवी प्रकट झाली. ती म्हणाली, काय झालं तुला? तो म्हणाला, माझी कुऱ्हाड पाण्यामध्ये पडली. मी लय पाहिलं, मला दिसली नाही. देवी म्हणाली, तू रडू नकोस, मी तुझी कुऱ्हाड शोधून देते. देवीने पाण्यामध्ये उडी मारून एक सोन्याची कुऱ्हाड आली. ती म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, नाही, ही नाही माझी कुऱ्हाड. देवीने परत पाण्यात उडी मारून एक चांदीची कुऱ्हाड आली. ती म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, नाही. देवीने परत पाण्यात उडी मारून एक लोखंडाची कुऱ्हाड. ती म्हणाली, ही आहे का तुझी कुऱ्हाड? तो म्हणाला, हो, हीच आहे माझी कुऱ्हाड. त्याने देवीचे आभार मानले आणि देवीने सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड बक्षीस म्हणून दिले. पाहिलं का मित्रांनो, त्या प्रामाणिक लाकूड तोडे खरे बोलले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. तुम्ही पण खरे बोलशाल ना. धन्यवाद.